माझी मुलं फारच चंचल आहेत. एका जागी शांत बसतच नाहीत. माझ्या मुलींना तर अभ्यासाची आवडच नाहीये. आमच्याकडे तर वेगळीच कथा आहे. आमच्या मुलांना अभ्यासात अजिबात इंटरेस्ट नाहीये. त्यांना आयुष्यात काय करायचं काही माहितीच नाहीये. माझी मुलं ते इतकी मोठी आहेत तरी सुद्धा त्यांना कुठच्याही गोष्टीचा सिरियसनेस म्हणून नाहीये. ही अशी वाक्य जर तुमच्या घरी उच्चारली जात असतील किंवा अशा काही समस्या तुम्हाला तुमच्या मुलांसाठी उद्भवल्या आहेत, तर हा व्हिडिओ आज अशा सर्व पालकांसाठी आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. जास्ती वेळ न घालवता सुरू करूया आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी मंगल जोशी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या मंगल संस्कार परिवारातर्फे मनापासून स्वागत करते. व्हिडिओची सुरुवात पाहून तुमच्या लक्षात आलंच असेल की आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे आणि या ज्या काही गोष्टी मी सांगितल्या या तुमच्या मुलांबरोबर घडत असतील तर मी आज या व्हिडिओमध्ये एक छान सोपा साधा सरळ असा उपाय तुम्हा सर्वांसाठी घेऊन आले आहे. तर आज मी तुम्हा सर्वांसाठी एक स्तोत्र घेऊन आले आहे आणि जे मी स्वतः म्हणणार सुद्धा आहे. असं स्तोत्र की जे म्हटल्यामुळे मुलांच्या बौद्धिक पातळीत वाढ होते, त्यांचा चंचलपणा कमी होऊन त्यांच्यात स्थिरता येऊ लागते. तसंच जर कुणाला स्टॅमरिंग म्हणजेच तोतरेपणा किंवा जीभ जड असण्याची समस्या असेल तर या स्तोत्र पठणामुळे त्यांची वाचा सुधारते, उच्चार स्पष्ट होऊ लागतात. हे स्तोत्र जर मुलांनी नियमितपणे म्हटलं तर त्यांची स्मरणशक्ती सुधारते, स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते, अभ्यासात गोडी निर्माण होते. असे एक नाही अनेक फायदे या स्तोत्र पठणाचे आहेत. मी तर म्हणते जर हे स्तोत्र इतकं फायदेकारक आहे तर ते विद्यार्थ्यांनी किंवा मुलांनीच कशाला, तुमच्या माझ्यासारख्या सगळ्यांनीच हे स्तोत्र म्हटलं पाहिजे. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर मला माहितीये तुमच्या मनात ही उत्सुकता निर्माण झाली आहे की कुठलं आहे हे स्तोत्र, या स्तोत्राचं नाव काय आहे. तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही आणि या स्तोत्राचं नाव सांगते. या स्तोत्राचं नाव आहे प्रज्ञा विवर्धन स्तोत्र. तर आता हे स्तोत्र मी तुम्हाला म्हणून दाखवते. ओम अस्य श्री प्रज्ञा वर्धन स्तोत्र मंत्रस्य सनत्कुमार ऋषिः स्वामी कार्तिकेयो देवता अनुष्ठुप छंदः मम सकल विद्या सिद्ध्यर्थम जपे विनियोगः. श्री स्कंद उवाच योगीश्वरो महासेना कार्तिकेयोऽग्निनन्दनः स्कंदकुमारसेनानी स्वामी शंकर संभवः. गांगेयस्ताम्रचूडश्च ब्रह्मचारी शिखिध्वजः तारकारी रुमापुत्रः क्रौञ्चाराति षडाननः शब्दब्रह्मस्वरूपश्च सिद्धः सारस्वतो गुरुः सनत्कुमारो भगवान् भोगमोक्षप्रदः प्रभुः शरजन्मागणाधीशो पूर्वजो मुक्तिमार्गकृत सर्वागमप्रणेता च वाञ्छितार्थप्रदर्शनः. 28 नामानि मदीयानि च यः पठेत् प्रत्यूषे श्रद्धया कियुकतो मुको वाचस्पतिर्भवेत्. महामन्त्रमयानिति मम नामानि कीर्तयेत् महाप्रज्ञामवाप्नोति नात्र कार्या विचारणा. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. इति श्री रुद्रयामले प्रज्ञा विवर्धनाख्यां श्रीमद कार्तिकेय स्तोत्रम संपूर्णम. किती सुंदर आणि सुरेख आणि किती सोपं आहे हे स्तोत्र म्हणायला. त्यामुळे तुम्ही स्वतः सुद्धा हे स्तोत्र म्हणा, मुलांकडूनही म्हणून घ्या आणि याचे फायदे अनुभवा. आणि जर अशीच काही स्तोत्र तुम्हाला आणखी शिकायची असतील, जसं की श्री गणपती अथर्वशीर्ष आहे, श्री रामरक्षा आहे, हनुमान चालीसा आहे, मारुती स्तोत्र आहे, आपल्या संस्कृतीने आपल्याला दिलेलं हे खूप मोठं धन आहे स्तोत्ररूपी. तर अशी काही स्तोत्र तुम्हाला शिकायची असतील तर तुम्ही नक्की मला मेसेज करा आणि माझे स्तोत्र प्रशिक्षण वर्ग तुम्ही जॉईन करा आणि याचा फायदा घ्या. तर आज इथेच थांबूया. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत किंवा एका नवीन स्तोत्रासोबत.
तोपर्यंत काळजी करू नका, काळजी घ्या आणि सतत हसत राहा. नमस्कार.